त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे. याच्या तोंडावर त्या सभेमध्ये बसलेल्या एखाद्या शेतकरी पुत्राने भिर दिशेनी चप्पल का भिरकावली नाही, हा मला आता पडलेला प्रश्न आहे. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, तुमच्या पक्षामध्ये जे हे मोठे मोठे नेते आहेत ना, यांना सगळ्यात आधी आवरा. शेतकऱ्यांवरती बोलत असताना, कष्टकऱ्यांवरती बोलत असताना, आया बहिणींवरती बोलत असताना यांची जीभ का घसरते, यांना स्वतः मगरुरी कुठून येते. अरे तू जनतेने निवडून दिलेला आमदार आहे, भाडखाऊ लोकप्रतिनिधी आहे तू, आणि तुझा फक्त तिथं देण्यासाठीच बसलेला, तिथं अधिकार फक्त तुझा बघण्यासाठी आहे. जनतेचे प्रश्न, जनतेची अडचणी, जनतेच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुला निवडून दिले. तू जनतेचा नोकर आहे, तू मालक नाहीये जनतेचा. आणि तू काय दिलंय तू या भारत देशाची जी तिजोरी आहे ती सामान्य जनतेची आहे, तुझ्या बापाच्या घरची नाहीये जे तुला वाटतं की तू दिलंय. अहो लाजा वाटत नाही त्या लोकांना. आणि मुळातच यांची चूक नाहीये, चूक आपली आहे, आपल्या सामान्य जनतेची चूक आहे. याच्या समोर बसून सभा ऐकणाऱ्यामध्ये एकही शेतकरी पुत्र नव्हता का, एकही स्वाभिमानी पोरगा नव्हता का? असायलाच पाहिजे होता, पण नाहीये. हे शंड झालेत, आपल्या रक्तामध्ये पाणी मिसळलंय, आणि म्हणून आपण लोक शंड झालोत. आणि आपल्याला काहीही बोललं तरी फरक पडत नाही, कारण की आपण यांचे गुलाम झालोत. 1,500 रुपयासाठी गुलाम झालोत, 3,000 रुपयासाठी गुलाम झालोत, 6,000 रुपयासाठी गुलाम झालोत. आणि ही वस्तुस्थिती आहे. माझं बोलणं तुम्हाला बिलकुल पटणार नाही, पण हीच वस्तुस्थिती आहे. हा भारत देश भविष्यामध्ये गुलामांचा देश म्हणून ओळखला जाईल, कारण की इथं प्रस्थापितांनाच एक वाटायला लागले. ते वाटतंय म्हणजे काय, इथली जनता गुलाम आहे. यांना थोडेसे तुकडे फेकले की आपल्या मागच फिरणार आहेत, आणि ही वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सभेमध्ये समोर बसून एखादा शेतकरी पुत्र ऐकत असेल, त्याचं रक्त उसळत असेल, पण तो करू काही शकत नसेल, कारण की त्याने गुलामगिरीची मानसिकता पकडलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ही परिस्थिती भविष्यामध्ये अजून वाईट होणार आहे. या लोकांना जी मगरुरी आहे, अरे हा नाव घेऊन सांगतोय हरामखोर की मी हे दिलं. तुझ्या बापाच्या घरचं आहे का रे? तुझ्या बापाच्या घरचं आहे. आणि कोणत्या शेतकऱ्याने पेरणी केली हो 5 आणि 6 हजारावर? 5 आणि 6 हजारात तुमची पेरणी होती का? अहो शेतकऱ्यांना, तुम्ही अजून पण जागे व्हा. एक दिवस तुम्ही गुलाम होणार, आणि ही वस्तुस्थिती आहे. या वाचाळवीरांना आजच आवरलं नाही, यांच्या ढुंगणावरती रुमणं पडायला पाहिजे. जर यांच्या तोंडामधून शेतकऱ्यांबद्दल बरळायचा जर विषय आला ना, यांच्या ढुंगणावर रुमणं पडलं पाहिजे. आणि ती परिस्थिती आम्ही आणणार, आणि ती एक दिवस येणार, कारण की हा क्रांतीचा लढा आहे, हा शेतकऱ्यांचा लढा आहे, हा सामान्य जनतेचा लढा आहे. यांना वाटतंय विरोधक नाहीये, पण यांना काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाहीत. मी अजून पण सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेबांना, यांना आवरा, नाहीतर एक दिवस या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वाईट होणार आहे.